छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणच्या विरोधामध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। स्मार्ट मीटर नको अशा घोषणा देत भरमसाठ वीज बिल वाढी विरोधात आज शहरामधील महावितरण कार्यालयासमोर ठाकरे गटाकडून आंदोलन केलं गेलं। सरकारने स्मार्ट मीटर योजना गुंडाळावी, तसेच लवकरात लवकर वाढीव बिल देणं बंद करावं, नाहीतर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळेला आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। नाही, दिल्ली असेल, पंजाब असेल, या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबाला 300 युनिट पर्यंत मोफत देण्यात आलेला आहे। या सरकारने पेट्रोल डिझेल एवढी महागाई वाढलेली आहे आणि या महागाई वाढल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये एकमेव राज्य आहे की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त युनिटचे पैसे लावले जातात। जवळपास 10 ते 11 रुपये प्रति युनिट या माणसांना द्यावं लागतात आणि सर्वसामान्य माणूस पहिल्याच आर्थिकरित्या कमजोर झालेला आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, पाणी सगळेच प्रश्न त्याच्या समोर निर्माण झालेले आहे। त्याच्यामुळे त्यांना फार अडचणी निर्माण होत आहे आणि या अडचणीमुळे या शासनाने 300 युनिट पर्यंत सर्वसामान्य जनतेला, गोरगरीब जनतेला मोफत द्यावं अशी आमची शिवसेनेची मागणी। हो, मागच्या वेळेस मी त्या स्मार्टफोन आपले जे प्रीपेड मीटर आहे त्या संदर्भात मी निवेदन दिलं होतं। त्या निवेदनामध्ये मी त्यांना तेव्हा सांगितलं होतं की आम्ही हे बसू देणार नाही, हे चालू देणार नाही, परंतु तोचा निर्णय त्यांनी थांबवला होता। त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की थांबवतो म्हणून, आणि त्यांनी तो थांबवलेला आहे। आता तो परत लागू होऊ नये याच्यासाठी परत आम्ही आक्रमक